विधान परिषदेतील वरिष्ठ नेते सन्मान्य बंटीजी पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल भाऊ परब, काँग्रेस पक्षाचे नेते अमीनभाई पटेल आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्रपक्ष कुठे आहे। लवकरच ते या ठिकाणी आपली पत्रकार परिषद संपण्यापूर्वी ते या ठिकाणी दाखल होतील। थोडंसं कामांमुळे आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत हे सुरुवातीला त्या ठिकाणी सांगून टाकतो। सांगून टाकतो आपल्या प्रथेप्रमाणे प्रश्नोत्तरही नंतर, प्रश्नोत्तर अगोदर नाही। असं आहे की आम्हा सर्वांना चहापानाकरता वैयक्तिकरित्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे, परंतु आम्ही त्या पत्रानुरूप त्यांच्या चहापानाला जाणार नाही आहोत। याचा अर्थ ही नेहमीचीच प्रथा पडले असं आपल्याला वाटत असेल तर तसं अजिबात नाही। मुळामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाचं वर्तन हे सभ्यतेचं असावं लागतं, लोकशाहीचा सन्मान करणारं आणि आपल्या देशाची जी राज्यघटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचा सन्मान करणारं अशा पद्धतीचं वर्तन, अशा प्रकारची सभ्य वागणूक ही सत्ताधारी पक्षाची असावी लागते। परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे, एक प्रकारचा माज आल्यासारखा सत्ताधारी पक्षाचं वर्तन आहे। सत्ताधारी पक्षाचं वर्तन असल्यामुळं खरं तर आम्ही हा चहा त्यांचा प्यायला जात नसतो, तर तो सरकारी तिजोरीतल्या पैशानं मिळालेल्या चहा प्यायला आम्ही जात असतो। परंतु सत्ताधारी पक्षाचं वर्तनच असं आहे की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं। लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन्ही लोकशाहीला अभिप्रेत असलेली अंग आहेत आणि लोकशाही मार्गानं निर्माण झालेली ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी दोन्ही अंग आहेत। परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं, पाशवी बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्षाचं वर्तन, मी मगाचपासून तेच सांगतोय की सभ्यतेचं राहिलेलं नाही। आणि म्हणून जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। अर्थात त्याचबरोबर दुसरी जी कारणं आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला, अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे। याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे। सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही। त्यामुळं अशा एका महाराष्ट्राच्या जबाबदार नेत्याचं घात की अपघात अशा पद्धतीची चर्चा जेव्हा असते, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी चहापानाला जायचं नाही अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रचंड अशी आत्महत्या होत आहेत, या आत्महत्या थांबायला काही तयार नाही। आपल्याला आठवत असेल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच वीज दर हे आम्ही कमी करणार म्हणून सांगितलं। त्याचबरोबर आम्ही जे डिजिटल मीटर आहेत घरगुती वगैरे हे आम्ही जबरदस्तीनं लावणार नाही। आणि 4 दिवसापूर्वीच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलं की संपूर्ण देशामध्ये हे अशा पद्धतीचे अदानीचे डिजिटल मीटर लावणारं हे देशातलं पहिलं 1 नंबरचं राज्य आहे म्हणून वरती छाती बडवतात। अशा पद्धतीच्या दुहेरी वागणाऱ्या लोकांच्या चहापानाला जायचं नाही। पीक विमा ₹1 पीक विमा दिला म्हणून सगळीकडे आपली पाठ थोपटून घेतली आणि आपण बघितलं असाल
की जवळजवळ शेतकऱ्यांकडून 12,000 कोटी रुपये गोळा केले, पण शेतकऱ्याला मात्र एकही रुपयाचा पीक विमा मिळाला नाही आणि आता ती सरकारनेच योजना बंद केलेली आहे. सोलर लाईटच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारने खूप मोठा गाजावाजा केला, परंतु आपण बघितलं असाल की जवळजवळ 12,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सरकारच्या या सोलर लाईट प्रकल्पामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलाय. आणि म्हणून अशा सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये आम्हाला काही स्वारस्य वाटत नाही. माझ्यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणार असल्यामुळे मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही आहे. परंतु या राज्याचा संपूर्णपणे कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टीचा बोजवारा उडालेला आहे. हे राज्य आता जवळजवळ उडता पंजाब होतंय की काय अशी भीती वाटायला लागली आहे, कारण ड्रग्ज या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकलायत आणि त्या घटना त्या ठिकाणी आपण बघतोय. एका जबाबदार मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ड्रग्ज फॅक्टरी मिळाली, चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अशा सरकारच्या चहापानाला आम्ही जावं का हा विचार आम्ही करतोय. आमच्या एका सहकाऱ्यांनी खूप चांगलं सांगितलं की एका बाजूला आम्हाला चहा पाजायचा आणि ह्या देशाची भावी तरुण पिढी ज्यांच्या खांद्यावर ह्या देशाचं उद्याचं नेतृत्व आहे तिला मात्र तुम्ही ड्रग पाजायचा, अशा पद्धतीचा हा विरोधाभास असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आपण पाहतो आहोत की राज्याचे मुख्यमंत्री आज गृहमंत्री आहेत, पण त्यांच्याच नागपूरमध्ये अतिशय सगळ्यात वाईट दुर्घटना जर जास्त घडत असतील तर त्यांच्याच नागपूरमध्ये घडत आहेत. त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या चहापानाला जायचं आमची इच्छा नाही. नुकताच भारत सरकारनं अमेरिकेबरोबर करार जो केला तो पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे, पूर्णपणे मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे, पूर्णपणे कापूस उत्पादकाच्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे. आणि अशा विरोधात असलेल्या सरकारच्या चहापानाला आम्ही जावं का तर नाही, हाच आम्हाला उत्तर मिळतं. आज सरकारमध्येच असलेल्या मंत्र्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी अँटी करप्शनचे लोक धाड घालतात, अँटी करप्शनचे लोक सरकारी दालनामध्ये सरकारच्या मंत्रालयामध्ये एक दालन सील करतात. याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये गुंतलेलं आहे, किती रुतलेलं आहे याचं आणखीन काय उदाहरण फार द्यायची आवश्यकता नाही. द्यायचं झालं तर संजय शिरसाटांचं द्यावं लागेल, द्यायचं झालं तर भरत गोगावल्यांचं सुद्धा द्यावं लागेल, द्यायचं झालं तर अन्य अनेक मंत्र्यांचं उद्घाटन या ठिकाणी द्यावं लागलं, द्यावं लागलं तर योगेश कदमांचं सुद्धा द्यावं लागेल. 30 वर्ष स्वतः वडील गृहराज्यमंत्री, मंत्री स्वतः विद्यमान गृहराज्यमंत्री, आणि त्यांच्या बारवर डान्स त्या ठिकाणी रेड पडते आणि तिथं महिला नाचतात. अशा मंत्र्यांच्या बरोबरीनं चहा प्यायला जाणं हे आम्हाला काही योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी जाणार नाही आहोत. त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, पण अद्यापपर्यंत कर्जमाफीचं नाव नाही. लाडक्या बहिणींची सरसकट त्यावेळेला त्यांना पैसे देऊन सरसकट मतं घेतली आणि आता मात्र लाडक्या बहिणींमुळे आमचं राज्य कर्जबाजारी होते असं सांगतात. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींच्यामुळं हे राज्य कर्जबाजारी होत नाहीये. त्यावेळेला 2,53,00,000 महिलांना पर मंथ 1,500 रुपये दिले. आता त्यातल्या 57,00,000 महिला वेगवेगळी कारणं काढून कमी केलेली आहेत. काही महिलांनी केवायसी केली नाही म्हणून 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली म्हणून सांगितली, पण त्यांना महिना मिळणारे 1,500 रुपये पूर्णपणे बंद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं या सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये तथ्य नाही आणि त्याच्याही उपर हे सरकार किती मस्तीत आहे बघितलं असाल. आपण विधानसभेच्या आत्तापर्यंत झालेले अध्यक्ष आणि झालेले विधान परिषदेचे सभापती, इतके वर्षाच्या आमच्या सगळ्यांच्या अनुभवामध्ये सभापती किंवा अध्यक्ष कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला गेल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. संकेतच मुळात असे आहेत की ज्या दिवशी ते सभापती किंवा अध्यक्ष होतात त्या दिवशी जरी ते पक्षाचे असले तरी ते पक्षाचे राहत नाहीत. त्यांचं वागणं, त्यांचं वर्तन, त्यांची कार्यपद्धती ही निपक्षपाती असली पाहिजे. परंतु आताचे विधानसभेचे अध्यक्ष तुम्ही बघितलं असाल, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जातात, गळ्यामध्ये पक्षाचा पटका टाकतात आणि खुलेआमपणे सांगतात की ह्या समोरच्या बसलेल्या माणसाची सिक्युरिटी काढून घ्या. कुणी अधिकार दिला ह्यांना? आणि ती सिक्युरिटी काढून घेण्याचं काम ते करतात.
खुलेआमपणे पटका घालून ते प्रचार करतात, खुलेआमपणे ते पटका घालून मिरवणुकीमध्ये सामील होतात. आणि त्याचबरोबर अलिबागचं जमीन प्रकरण मी भांडणं सोडवायला गेलो म्हणून सांगतात. खरं ते भांडणं सोडवायला गेले होते की भांडणं लावायला गेले होते? खरं ते गरिबाची जमीन गरिबाला ताब्यात द्यायला गेले होते की जमीन हडप करायला गेले होते? याचा शोध सरकार घेणार नाही. कारण माहिती आम्हाला हे सरकार हे प्रत्येकाला गुन्हे करायला लावतं आणि त्यांना क्लीन चिट देणारं हे सरकार आहे. अशा या सरकारच्या पंक्तीला जावं, अशा ह्या सरकारच्या मांडीला मांडी लावून बसावं. जे सरकार घटना मानत नाही, जे सरकार संविधान मानत नाही, जे सरकार संविधानिक पदांना महत्त्व देत नाही, जे सरकार या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा संख्येनं मोठा आहे की लहान आहे पण त्याचा मान सन्मान राखला पाहिजे याचं त्यांना भान राहत नाही, अशा लोकांच्या बरोबर जाऊन चहापाणी आम्ही करायचं नाही हा आमचा निर्णय केलेला असल्यामुळं आम्ही संध्याकाळच्या चहापानावर लोकांकरता, जनतेकरता, कामगारांकरता, विद्यार्थ्यांकरता, महिलांकरता, आमच्या बेकार रोजगार करता आम्ही त्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकतो आहोत. बोला विजय. अच्छा, प्रेसला उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्रो, महाराष्ट्र एक स्लोगन होतं की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आणि त्या भरोश्यावर त्यांनी सत्ता मिळवून शेषनागाच्या जसे पृथ्वी असं ते आख्यायिका आहे त्याप्रमाणे हे कुंडली मारून बसली. आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखी सगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्र कुठे आहे आज? महाराष्ट्रातला शेतकरी कुठे आहे? महाराष्ट्रातला बेरोजगार कुठे आहे? महाराष्ट्रातली गुंतवणूक कुठे आहे? केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक यामध्येच आत्ता महाराष्ट्राची चर्चा जगभर पसरते आहे. ड्रग्समध्ये तर महाराष्ट्र आता खूप पुढे गेलेला आहे. पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं? या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो. शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत. का करू नयेत? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. अशा वेळेस आम्ही का जायचं? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात थोडासा उल्लेख झाला. माननीय आमच्या काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? या ट्रेड डील नंतर इंडो USA करारानंतर काय परिणाम होणार यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून काही आलं काय आतापर्यंत? मकावर काय परिणाम होणार आहे? जे तूरडाळीवर जे काही या संदर्भातले पिकं आहेत शेतकऱ्यांची त्यांचं कंबर न मोडणारी सगळ्यात आता निर्णय. महाराष्ट्रामध्ये कुठेही MSPने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही. कोणताही शेतकऱ्यांचं उत्पादन खरेदी केलं जात नाही. सोयाबीन असू देत, कापूस असू देत. यावेळेस CCIने कापूस खरेदी निम्म्यावर आणली आणि ज्याचं अटी घातल्यात अजूनही 40% 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. व्यापाऱ्यांनी 4,500 रुपयापर्यंत शेतकऱ्यांची लूट केली. हे काय कुंभकर्ण आहेत की काय? हे झोपून आहेत. या शेतकऱ्यांच्या संदर्भात अजिबात यांना कणव नाही. म्हणजे शेतकऱ्यांची लूट चालली. सोयाबीनला 4,000 रुपयाच्या पलीकडे 1 रुपया मिळाला नाही. मका शेतकरी 5,200 आपला 2,400 रुपये MSP होता. महाराष्ट्रामध्ये आमचं चॅलेंज आहे सरकारला की कुठेतरी या MSPने मक्याची खरेदी झाली का? 1,500-1,600 रुपयाच्या पलीकडं व्यापाऱ्यांनी, शासनाने तर खरेदी केलाच नाही, पण व्यापाऱ्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना जिवंतपणे मरण यातना देण्याचा निर्णय घेतल्यासारखं त्यांची लूट केली. शेतकरी आपण पाहतोय काल मागच्या महिन्यामध्ये एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 22. मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 76 शेतकरी मृत्यूला कवटाळतोय. आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जरी सगळ्यांना सामान्य आणि दुर्दैवानं लोकांना असं वाटायला लागलं की आमच्या सगळ्या पोट भरलेल्या लोकांना की हा नेहमीचाच प्रश्न येतोय, पण का होत आहेत, का थांबत नाही आहेत? यावरून सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी भूमिका आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आपण याला जायचं का?
खरं तर दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याला सावकारांच्या कर्जामुळं त्याला किडनी विकावी लागते. तो आमच्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे, रोशन कुडे नावाचा शेतकरी. किडनी विकली कंबोडियामध्ये जाऊन. म्हणजे सावकारी पॉश हा शेतकऱ्यांचा रोज गळा आवडतोय. आणि हे सावकार या खुर्चीवर बसून महाराष्ट्राच्या त्या सावकाराला प्रोटेक्शन देण्याचं काम सरकार नाही तर सावकार रूपात सावकाराचा चेहरा मास्क घालून ही शेतकऱ्यांना लुटण्याचं काम चाललेलं आहे. मी आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात आता सांगताना भास्कररावजी बोलले की लाडक्या बहिणीच्यामुळे कर्जबाजारी झालं, त्यामुळे आम्ही राज्यामध्ये बाकीच्या योजनांना कात्री लावली वगैरे सांगत असताना तुम्ही दावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटीचं करार केले. 30 लाख कोटीचे करार. होत्या कंपन्या ज्याची काही ऐपत नाही 2000ची, त्याही कंपनीच्या नावानं सगळे इंडियन कंपन्या परदेशात जात आहे. काय तुम्ही गेला तिकडे येऊन काय गुंतवणूक आली याचं जर व्हाईट पेपर आम्ही मागणी करणार होतो, या संदर्भातला व्हाईट पेपर काढा म्हणून. कारण काढलंच पाहिजेत. महाराष्ट्राच्या पुढे सगळे चित्र पुढे आलं पाहिजेत. पण एवढं जर होत असेल तर मग महाराष्ट्रातील या आमच्या लाडक्या बहिणींना 1,500च्या ठिकाणी 3,000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे तर. आणि लाडक्या बहिणीच्या नावाने देताय 1,500 आणि कर्जबाजारी झालंय म्हणून तुमचे मंत्री सांगतात कर्जाच्या विळख्यात महाराष्ट्र सापडलाय म्हणून. हे सगळं जे ढोंग आहे, हे ढोंग सगळं आहे यासाठी आहे की महाराष्ट्र हा लुटला जातोय. प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय. आणि म्हणून ज्यामध्ये कमिशनखोरी महाराष्ट्रामध्ये सरळ 20% 25% जात असेल, ज्या एखाद्या कामाचे कंत्राटचं टेंडर पब्लिश होतो आणि पब्लिश झाल्यानंतर त्या टेंडरला 2 महिन्याची एक्सटेन्शन दिलं जातं आणि त्याची कास्ट ही 1.5 वाढवून पुन्हा तेच टेंडर प्रकाशित होऊन एका विशिष्ट माणसाला दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये तर सर्व कामं मॅनेज करून दिली जात आहेत. कुठल्याही कामामध्ये स्पर्धा होत नाहीये, कॉम्पिटिशन होत नाहीये. सर्व कमिशन घेतले की कामं वाटले जातात. बोट ठेवेल त्याला जो अधिकचं कमिशन देईल त्याला ते काम मिळतं. बोली लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये. बोली जे लिलाव होतो तशा प्रकारची लिलाव चाललाय की हे काम पाहावं असेल मग तू 15% देतो काय, चल बोल तू किती देतो, 20%, चल 22%, 22% फायनल, तुला काम मिळालं. अशी ही पद्धत महाराष्ट्रात कधी पाहिली? एवढी लूट महाराष्ट्रामध्ये कधी पाहिली? आणि म्हणून हे महाराष्ट्र आज कर्जबाजारी झालेला आहे. महाराष्ट्रातील कर्जाच्या विळख्यात सापडण्याचं मुख्य कारण आपल्याला हे दिसत आहे. रोणी कोण सुरक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये? काय या चहा पाण्यावर जायचं यांचं? कशाला तोंड बघायला जायचं? छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार झालेले किती प्रकरण आहे. बदलापूरच्या मध्ये तर खुद्द 6 आरोपीला त्यांनी स्वीकृत सदस्य करायचं. तर अरे थोडी तरी लाज ठेवा, जनाची नाही तर मनाची तरी. आपण काय करतो? छोट्या मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये असलेल्या 6 आरोपीला तुम्ही त्याला स्वीकृत सदस्य करताय, नगरसेवक करताय. यावरून तुमच्या कार्यपद्धतीचे महाराष्ट्र तमाशा बघतोय हे सिद्ध होत आहे. अशांच्या चहा पाण्याला आपण जायचं का, हा खरा प्रश्न आहे. पेपरफुटीचे प्रकरण तर आता रोजचेच झालेत, त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही. यामध्ये आपल्याला केंद्राकडून काय मिळत आहे, काय ऐपत आहे यांची? महाराष्ट्राला आज मदतीचा प्रस्ताव यांनी पाठवला आणि 29,000 कोटीच्या मदतीचा प्रस्ताव डिसेंबर पासून त्यांच्याकडे पडून आहे. अरे जे द्यायचं ते तरी द्या. लगेच गुजरातमध्ये काही झालं की लगेच मिळतात पैसे. महाराष्ट्राला अजून पैसे मिळाले नाहीत, अद्याप पैसे मिळाले नाहीत. शेतकरी एवढ्या मोठ्या मागच्या वर्षीच्या संकटामध्ये आहे, त्याला काहीच मिळालं नाही आणि सरकारची अजून काही त्या संदर्भातली भूमिका नाही. म्हणजे अतिवृष्टी झाली, महापूर आलाय, सगळं पशुधन गेलं, प्रचंड नुकसान झालं, पण शेतकऱ्यांना कुठलीही मदत अजून केंद्राकडून मिळाली नाही. फक्त 781 कोटी रुपयाची मदत मागितली होती केंद्र सरकारकडून, या सगळ्यामध्ये ती सुद्धा दिली नाही. हे दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं लागतं. पीक विम्याच्या संदर्भात माननीय भास्कररावजी सांगितले की हे केवळ बनवाबनवी होती, म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा, शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर जे काही खेळ केला गेला. पण आपल्याला खरा गंभीर प्रश्न आपल्यापुढे महाराष्ट्रातील जनतेला चहा पाण्यावर बहिष्कार आम्ही का घालतो?
तर महाराष्ट्र हा आता महाराष्ट्र राहिला नाही. महाराष्ट्राला महाराष्ट्र ठेवलं नाही तर महाराष्ट्राला भ्रष्टाचारी महाराष्ट्र म्हणून एक उपाधी मिळाल्यासारखी परिस्थिती झाली. तुम्हाला सांगतो, पर्यावरणाचा संपूर्ण ऱ्हास चालला. नागपूर जिल्ह्यामध्ये रिझर्व असलेली वनविभागाची जागा, नागपूर शहराच्या लगत असलेली ती जागा 600 एकर जागा, वनव्याप्त जागा 1 लाख रुपये एकर प्रमाणे 600 एकर जागा अदानींच्या घशात घातली गेली. कुठे पर्यावरणाचं राहिलं? चंद्रपूरमध्ये ताडोबा सारख्या रिझर्व टायगर सेंच्युरी मधली खाण कोळशाची जे आम्ही थांबवून ठेवलं होतं, आमच्या सरकारने स्टे केला होता, त्यावेळेस तुम्ही स्टे दिला होता, ती खाण पुन्हा त्यांना मंजूर करून राज्य दिली. सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं मवियाच्या नेत्यांनी सांगितलंय. आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सरकारवर टीकाही करण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षाला माज आहे, सत्ताधारी पक्षाचं वर्तन हे सभ्यतेचं राहिलं नाही, अशी टीका मवियाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या अपघाताबाबत सुद्धा सरकारची संदिग्ध भूमिका असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांबाबत सुद्धा सरकारची दुटप्पी भूमिका आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवार उडालाय, अशी टीका मवियाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. मवियाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही मवियाची पत्रकार परिषद सुरू आहे आणि आजच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे. गणेश नाईकांनी सांगितलं, मी खात्याचा मंत्री आहे, 1 इंच सुद्धा जमीन देऊ देणार नाही. तोपर्यंत सगळे व्यवहार झालेले होते, कोणी केलेत सगळ्यांना माहित आहे, आणि ते परत त्याला स्टे दिला गेला. म्हणजे सर्रास जमिनीचे वाटप, महाराष्ट्र तुकडे करून वाटप करण्याचं काम सुरू आहे. आणि महिला भगिनी कोणी सुरक्षित नाही. ड्रग्स तर सोडाच, छोट्या छोट्या बालिकेवर झालेले अत्याचार इतके प्रचंड मोठे आहेत की त्यावर सरकारची कुठे गंभीरताच दिसत नाही. गृह खातं निद्रावस्थेमध्ये असल्यासारखं वाटायला लागलं आता. काही कुठे दिसायलाच मिळणार नाही, धाक राहिलाच नाही आरोपीवर, म्हणजे गुन्हेगारावर. कारण सगळ्या गुन्हेगारांना सोबत घेऊन राज्यातील मंत्रिमंडळ जर फिरत असेल, त्याला प्रोटेक्शन देत असेल, तर ते गुन्हेगारांची हिंमत वाढणार. आणि त्यामुळं महिलावरील अत्याचार, काल मी तुम्हाला सांगतो, माझ्या सुधीर मुनगंटीवारच्या मतदारसंघातील चंद्रपूर माझ्या जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, गिलबिली नावाचं गाव आहे. तिथील सरपंच शासकीय मिटिंगला गेलेली होती 5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, म्हणजे आता 3.5 वर्ष झाले. ती सरपंच ती लापता झाली. अद्याप सरपंच सापडलीच नाही. सरपंच, महिला सरपंच, 35 वर्षाची महिला सरपंच लापता झाली. ती ट्रायबल समाजाची आहे, आदिवासी समाजाची आहे. कुठे गेली? पोलिसांच्याकडे नवऱ्याने चक्करा मारून मारून लहान लहान मुलांना घेऊन पायाचे चप्पल घासल्या गेल्यात, पण मिळत नाही. हे उदाहरण दिलं मी. आज महाराष्ट्रामध्ये अशा 1,57,000 महिला मुली लापता आहेत. कुठे आहे महाराष्ट्र? कशाला यांचं तोंड बघायला चहा पाण्याला जायचं? म्हणून आम्ही सर्वांनी चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळं काही कव्हर झालेलंच आहे. ये दोनों का संक्षिप्त में हिंदी में कोणाला पत्र आता संध्याकाळी जाईल. जाणार ना. गेल्या आदेशात तुम्ही जे पत्र त्याच्यावरती त्यांनी खूप खिल्ली उडवली होती. पत्रातला मजकूर वाचा म्हणा, स्पेलिंग बघण्यापेक्षा. काय झालंय बोला बोला बोला. नाही, खिल्ली उडवण्याचं जे बोलताना आपण सगळं काही गमती जमतीतच चाललेलं आहे. आपण जर एकंदर राज्य पाहिलं तर आता जसं दोन्ही सन्माननीय नेत्यांनी सांगितलेलं आहे, जसं ग्रामीण भागात आणि शहरी भागात तुम्ही मला एक तरी महाराष्ट्रात असं जिल्हा दाखवा जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे. आज जर आपण पाहिलं तर जसं शेतकरी आत्महत्यांचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, जे काही नुकसान गेल्या 4 वर्षात झालं असेल, 1 रुपया तरी शेतकऱ्यांना मदत घेणं आहे का? पण सगळं काही नुसतं रेटून न्यायचं, हाऊसमध्ये खोटी आश्वासनं द्यायची, हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल परवाकडचीच घटना आहे मुलुंडमध्ये. मेट्रोचं चालू काम असताना ते जे काही पॅरेफिट पडलंय की काय पडलंय
अनेक लोकांनी त्याच्यावर ट्विटरच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून संशय व्यक्त केला होता, तरी देखील कुठेही काही ऍक्शन झाली नाही. त्याच्या खालती एक रिक्षा चिरडली गेली, एक गाडी चिरडली गेली, 2 व्यक्तींचा तिथे मृत्यू झालेला आहे. किंमत काय लावली त्याला? 5 लाख. म्हणजे ही आपल्या आता जीवनाची किंमत आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. हे मला वाटतं सर्वात मोठं दुर्दैव आहे. जे स्वतःला इन्फ्रामॅन बरं, त्यांच्यात पण भांडण की इन्फ्रामॅन मी की तू, हे गेले 2 वर्षात आम्ही की 2 वर्षात तुम्ही, अशी जी भांडणं चालू आहेत, त्यांनी एक तरी आम्हाला उदाहरण दाखवा या महाराष्ट्रामध्ये की जे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे ते नीट केलेलं आहे. कोस्टल रोडवर चला, ते म्युझिकल रोड काही केला, विरोध नाही, चांगलं आहे. कोणाला काही अजून गंमत करायची असेल तर करा, पण खरोखर त्याच्यावर 7.5 कोटी खर्च करण्यासारखे ते केलं आहे का? तसंच जर आपण पाहिलं तर तो MMRDAने एक जबरदस्त पूल केलेला आहे. तर विरोधकांनी आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे. सत्ताधारी पक्षाला माज आहे, सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यतेचं राहिलं नाही, विरोधकांचा मान सन्मान केला जात नाही असं म्हणत टीका सुद्धा करण्यात आली आहे. वळत पुढच्या बातमीकडे.